पश्चिम महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। उत्तर कर्नाटक परिसरातील शेती ओलिताखाली आणण्यासाठी कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतलाय। पण दुसरीकडे मात्र पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना यामुळे पुराचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। कर्नाटकातील अलमट्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र बुडणार। कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात जलप्रलय येणार। धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या मुळावर। कर्नाटक हे राज्य सख्खा शेजारी पक्का वैरी याप्रमाणे महाराष्ट्राशी वागताना दिसतंय। महाराष्ट्राचा मराठी भाषिक भाग बळकावणाऱ्या कर्नाटकनं आणखी एक महाराष्ट्र विरोधी निर्णय घेतलाय। अलमट्टी धरणाची उंची 5 मीटरनं वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारनं घेतलाय। कर्नाटक सरकारनं कोणत्याही अभ्यासाशिवाय हा निर्णय घेतल्याचा आरोप होऊ लागलाय। अलमट्टी धरणाची उंची 519.60 मीटर असून ती 524 मीटर पर्यंत वाढवली जाणार आहे। सांगलीच्या पलूस पर्यंत अलमट्टी धरणाचं बॅकवॉटर येतं। कोल्हापूरच्या नरसोबावाडी पर्यंत मोठा फुगवटा निर्माण होतो। 2005, 2019 आणि 2021 मध्ये अलमट्टीच्या बॅकवॉटरमुळे महापूर आला। धरणाची उंची 5 मीटरने वाढवल्यास सांगली, सातारा, कोल्हापूर मध्ये पूर परिस्थिती निर्माण होईल। सांगलीच्या पलूस पर्यंतचा बॅकवॉटर कराड पर्यंत जाण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अनेक गावं पावसाळ्यात पुरात अडकण्याची शक्यता आहे। धरणाची उंची वाढवल्यास मोठा भूभाग पावसाळ्याच्या 4 महिन्यात पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। कराड तालुका सातारा जिल्ह्यातला तसंच सांगली जिल्ह्यातला पलूस, मिरज आणि या ठिकाणी वाळवा हे 3 तालुके इफेक्टेड आहेत। तसेच शिरोळच्या बरोबर खाली जी काही गावं आहेत कर्नाटकातली बेळगाव ही अशी जी काही गावं आहेत ती पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळं या ठिकाणी अलमट्टीचा हा उंची वाढवण्याचा जो प्रयत्न आहे तो उधळून लावला पाहिजे। महाराष्ट्र सरकारने यामध्ये भूमिका आपली बजावली पाहिजे। सुप्रीम कोर्टात या ठिकाणी याचिका दाखल केली पाहिजे, तरच या ठिकाणी अलमट्टी ऐकेल। अन्यथा अलमट्टी त्यांच्या हव्यासापोटी या ठिकाणी आपल्याला बुडवण्याचा कार्यक्रम त्यांनी आखलेला आहे। कर्नाटक सरकारच्या निर्णयाविरोधात शिवसेना आमदार चंद्रदीप नरकेंनी विधानसभेत या संदर्भात आवाज उठवला। कर्नाटक सरकारने काम चालू केलेलं आहे। भयानक परिस्थिती कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यावर येणार आहे। महापुरात कोल्हापूर आणि सांगली जिल्हा पूर्ण वाहून जाईल अशी परिस्थिती निर्माण होणार आहे। त्यामुळे निश्चितपणे मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी तातडीनं कारवाई करावी आणि केंद्र सरकारवर वाटाघाटी करून हे काम जमीन पुन्हा हस्तांतरणाचं काम जे चालू केले त्याला स्थगिती द्यावी। या पुढच्या काळात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील अनेक नदीकाठची घरं जलमय होतील इतकंच नाही तर नदीकाठचे शेतकरी देखील देशोधडीला लागतील अशी भीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी व्यक्त केली आहे। सीमा भागातील चिक्कोडी, आतनी, अगदी कुडची, बागलकोटपर्यंतचा हा सगळा जो भाग आहे हा जलमय होणार आहे। केवळ शेतकऱ्यांचंच नुकसान होणार नाही, कारण या परिसरातले बहुसंख्य शेतकरी हे ऊस उत्पादक शेतकरी आहे आणि ऊसाचं पीक आहे, बारमाहीचं पीक आहे। अशी परिस्थिती निर्माण झाली तर भविष्यामध्ये या कृष्णा खोऱ्याच्या या पूर क्षेत्रातील शेतकऱ्यांना केवळ रब्बी पीकच घ्यावं लागतील आणि रब्बी पीक घेऊन शेतकरी जगू शकणार नाही अशी स्थिती आहे। कर्नाटक सरकारच्या मनमानीमुळे महाराष्ट्राच्या शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता आहे। धरणाची उंची वाढवून झाल्यानंतर धावाधाव करण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारने तातडीनं कर्नाटक सरकारच्या ही बाब लक्षात आणून देत शेतकऱ्यांना वाचवलं पाहिजे। सांगलीहून सरफराज सनदीसह प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।